नमस्ते, मी स्नेहल. SP9 पोलीस क्राईम डायरी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, पण याच शहरात एका विश्वासू चालकाने आपल्या मालकालाच लुटण्याचा धक्कादायक कट रचला. तब्बल 1 कोटी रुपयांची रोख रक्कम, खोटे पोलीस बनून केलेली अडवणूक आणि थरारक पाठलाग. शेवटी पोलिसांनी उघड केला संपूर्ण कट. हा आहे स्पेशल पोलीस क्राईम डायरी मधील आजचा धक्कादायक एपिसोड. 18 जुलै 2026 दुपारची वेळ. स्टेशनरी व्यवसाय करणारे हर्षवर्धन पवार यांनी व्यवसायातून जमा झालेली तब्बल 1 कोटी रुपयांची रोख रक्कम बँकेत जमा करण्यासाठी तयारी केली. त्यांच्यासोबत कर्मचारी किरण आपटे होते. नेहमीप्रमाणे त्यांनी ओळखीची खाजगी सँट्रो कार भाड्याने घेतली. चालक होता विक्रम चाकणकर. वर्षानुवर्ष विश्वासाने गाडी चालवणाऱ्या चालकावर पवार यांना कोणताही संशय नव्हता, पण यावेळी चालकाच्या मनात काहीतरी वेगळंच सुचत होतं. गाडीत 2 मोठ्या बॅगा होत्या. त्या बॅगांमध्ये होती तब्बल 1 कोटी रुपयांची रोख रक्कम. इतकी मोठी रक्कम असल्याची माहिती चालक विक्रम चाकणकर याला मिळाली आणि याच क्षणापासून सुरू झाला एका धक्कादायक कटाचा प्लॅन. त्याने आपल्या 4 साथीदारांशी संपर्क साधला आणि रस्त्यातच संपूर्ण दरोडा टाकण्याचा निर्णय घेतला. गाडी सिंहगड रस्त्यावरून पुढे जात होती. अचानक 2 मोटरसायकली भरधाव वेगाने आल्या. 4 जणांनी कारला घेरलं. त्यातील एक जण थेट खिडकीजवळ आला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, "आम्ही पोलीस आहोत. तुम्ही बेकायदेशीर पैसे घेऊन चालत आहात. गाडी बाजूला घ्या." क्षणात वातावरण तणावपूर्वक झालं. पवार आणि त्यांचे सहकारी पूर्णपणे गोंधळून गेले. खोट्या पोलिसांची बतावणी सुरू असतानाच 2 आरोपींनी कारचे दरवाजे उघडले आणि थेट पैशाच्या बॅगांवर झडप टाकली. बॅगा खेचण्याचा प्रयत्न सुरू झाला. कारमध्ये जोरदार झटापटी झाली. आरडाओरडा सुरू झाला. मात्र यावेळी चालकाने कार थांबवली नाही. पूर्वनियोजित कटानुसार चालक विक्रम चाकणकर कार थेट सातारा रोडच्या दिशेने घेऊन निघाला. गाडीत आरोपी, फिर्यादी आणि 1 कोटी रुपयांच्या बॅगा सगळेच एकत्र होते. रस्ताभर वाद, आरडाओरडा, झटापट सुरूच होती आणि कार थेट खेड शिवापूर पोलीस चौकीत पोहोचली. बहुधा खरोखरच पोलीस तपास सुरू असल्याचा आव आणण्याचा हा प्रयत्न होता. खेड शिवापूर पोलिसांनी सर्वांना खाली उतरवलं. प्रत्येकाची स्वतंत्र चौकशी सुरू झाली. उत्तरांमध्ये विसंगती दिसू लागली. पोलिसांनी काहीतरी काळबेरे असल्याचा संशय आला. नरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचं स्पष्ट झालं आणि तात्काळ नरे पोलिसांना माहिती देण्यात आली. नरे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच संशयिताची कसून चौकशी सुरू केली. चौकशीत चालक विक्रम चाकणकरचा संपूर्ण कट उघडकीस आला. त्यानेच आपल्या साथीदारांना बोलावलं होतं आणि 1 कोटी रुपये लुटण्यासाठी संपूर्ण प्लॅन आखला होता. पोलिसांनी विक्रम चाकणकर, अमेय कारले आणि गणेश कदम या तिघांना अटक केली, तर इतर 2 साथीदारांचा शोध अद्याप सुरू आहे. या प्रकरणात दरोड्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जयसिंग घाटगे करत आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आलेली आहेत. एका विश्वासू चालकाने पैशाच्या हव्यासासाठी आपल्या मालकालाच लुटण्याचा कट रचला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तब्बल 1 कोटी रुपयांची रक्कम सुरक्षित राहिली. विश्वासघात, खोट्या पोलिसांची बतावणी आणि फिल्मी स्टाईल मधील दरोड्याचा प्रयत्न या संपूर्ण प्रकरणाने पुन्हा एकदा दाखवून दिलं, गुन्हा कितीही हुशारीने आखला तरी कायद्याच्या हातातून सुटका होत नाही. मी स्नेहल. पुन्हा भेटूयात SP9 स्पेशल पोलीस क्राईम डायरीच्या आणखी एका थरारक आणि सत्य घटनेवर आधारित एपिसोडमध्ये. धन्यवाद.